हॅलो ब्युटिफुल लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, लगनसराई सुरू झालेली आहेत. तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचं आणि कोणाचं लग्न असेलच, किंवा मग तुमचं स्वतःचं लग्न असू शकते. ह्या वर्षी यंदा कर्तव्य आहे, तर मग तुम्ही पैठणी तर ही नक्की नेसणार, कारण की आपली ही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आणि ही जी काही पैठणी आहे, पैठणी साडी आहे, ही अगदी तरुण मुलींपासून तर वयस्कर ज्या आजी आहेत त्यांना देखील आवडते, आणि सेलिब्रिटीची देखील अगदी खूप आवडीची अशी ही पैठणी आहे. तर हिला आपण कसं स्टाईल करायचं, थोडं कन्फ्युजन होत असेल तुमचं, तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, ज्वेलरीचा जेव्हा प्रश्न येतो की काय आपण पैठणीवरती घालायचं, तर जास्त विचार न करता त्यावर तुम्ही गोल्डची ज्वेलरी घाला. आणि अगदीच गोल्डची ज्वेलरी नाही घालायचं असेल तर तुम्ही कोल्हापुरी साज देखील वेअर करू शकतात. त्याने देखील या पैठणी साडीचा लूक खूप जास्त इन्हॅन्स होईल. जर तुम्हाला आवडत असेल तर पैठणीवर तुम्ही मोत्यांचे दागिने देखील घालू शकतात, कारण मोत्यांचे दागिने देखील खूप शोभून येतील पैठणी साडीवर. त्यामध्ये तुम्ही तन्मणी घालू शकतात, ठुशी घालू शकतात, मोत्यांचे कानातले घालू शकतात. तर तुम्ही अशा प्रकारे मोत्यांनी देखील तुमच्या ज्वेलरीला छान प्रकारे एक नवीन लूक देऊ शकतात पैठणीसोबत. पैठणी मुळातच इतकी छान, सुंदर, डार्क कलर आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये असते की त्यावर खरं तर फारशी ज्वेलरी घालण्यापेक्षा तुम्ही सिंगल एक ठुशी किंवा सिंगल एक माळ घालू शकतात, किंवा एक मंगळसूत्र घालू शकतात, किंवा एखादा चोकर घालू शकतात. तर कमी ज्वेलरी घातली तरी पैठणी खूप छान दिसेल. तुम्ही ह्यावेळेस काही नवीन म्हणजे डायमंडचे जे इयरिंग्स किंवा नेकलेस ज्वेलरी तुम्ही ट्राय करू शकतात. आणि हो, पैठणीवर नथ घालायला मात्र विसरू नका. मेकअप कसा असायला पाहिजे, अगदी सिंपल, सोबर. साड्यांचा जो रंग आहे, बॉर्डरचा जो रंग आहे, तो इतका छान, सुंदर, अगदी अट्रॅक्टिव्ह असतो, डार्क असतो. तर त्यावर मेकअप तुम्ही अगदी खूप जास्त हेवी मेकअप करणार तर तो विचित्र लुक होईल. मेकअप अगदी सिंपल ठेवा, सिंपल आणि सोबर तुम्ही दिसाल. पैठणीचा हा जो लूक आहे ना तुमचा, एक नंबर दिसेल. तर फारसं भडक मेकअप न करता साधं सिंपल मेकअप तुम्ही करू शकतात. हेअरस्टाईल कशी करायची, छान अंबाडा बांधा, समोर काही वेगळी हेअरस्टाईल करा, अंबाडा बांधा आणि त्याला फ्लावर्स लावा तुम्ही, गुलाबाची ओरिजिनल फुलं, किंवा मग छान मोगऱ्याचा गजरा माळा तुमच्या अंबाड्यामध्ये. गोल चेहरा असेल तुमचा तर आंबाडा देखील गोल न घालता थोडासा मेसी घाला, खूप छान दिसेल. गजरा हा नक्कीच घाला तुमच्या आंबाड्यामध्ये. आणि जर तुम्हाला आंबाडा असा चापून चोपून आवडत नसेल तर मेसी बन तुम्ही करू शकतात पैठणीवर, किंवा मग अशा प्रकारे तुम्ही आर्टिफिशियल आंबाडा लावून आणि आर्टिफिशियल फ्लावर्सने त्याला छान डेकोरेट करून तुमची हेअरस्टाईल सुंदर करू शकतात. तर पैठणीवरती खास कर अगदी पारंपरिक आंबाड्याची जी घालायची पद्धत आहे ना, तीच खूप छान दिसते. ब्लाऊज कसं शिवायचं आहे, तर तुम्हाला जर पारंपरिक पद्धतीने ब्लाऊज शिवायचे नसतील, सिंपल डिझाईन शिवायचे नसतील, तर थोडेसे तुम्ही डीप नेकचे ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. तर नेक वेगवेगळे आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला कोणता नेक जास्त सूट करेल त्या हिशोबाने तुम्ही छान तुमच्या जे ब्लाऊज आहेत ना त्यांच्या आस्तीनला जास्त इन्हॅन्स करू शकतात. त्यावरती तुम्ही आरी वर्क करून घेऊ शकतात, किंवा मग एखादी एम्ब्रॉयडरी करून घेऊ शकतात. थोडा वेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकतात. ज्या मुली आहेत त्यांनी तर बोटनेक वगैरे सुद्धा शिवले तरी चालेल. सुंदर सुंदर असे नेक डिझाईन आहे, तर पैठणीवरती कुठलाही नेक डिझाईन तुम्हाला सूट करेल. तुम्ही जी बाही आहे ना, ती बाही 3/4 किंवा मग लाँग अस्तीन घ्या. जर तुम्ही सळपातळ असणार तर लाँग अस्तीन घेतली तरी चालेल. थोडीशी 3/4 असली तरी चालेल. थोडंसं त्याला छोटं मोठं वर्क केलं तर छान असं इन्हॅन्स होईल ते ब्लाऊज, आणि खूप सुंदर देखील दिसेल. तर असे तुम्ही ब्लाऊज देखील खूप छान ॲट्रॅक्टिव्ह तुमच्या हिशोबाने तुम्ही शिवून घेऊ शकतात. छान दिसतील, थोडासा नेक मोठा असेल तर. आणि जर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा नसेल ना, तर तुम्ही एखादा डिझायनर ब्लाऊज देखील तुम्ही त्यासोबत वेअर करू शकता. ते देखील खूप छान उठून दिसेल. एक सुंदर असा लूक तुमचा क्रिएट होईल. तर
काही रेडीमेड डिझायनर ब्लाऊज देखील आता अवेलेबल आहेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ते घेऊन तुम्ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, असं सिंपल, सोबर आणि सुंदर लूक तुमच्या पैठणीसोबत तयार करा ह्या वर्षी लग्नामध्ये किंवा मग तुमच्या लग्नामध्ये. तर चला मग आता व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटूया पुढच्या एखाद्या छानशा फॅशन स्टाईलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.